आणि मी वनस्पतीशास्त्र या विषयामधील शाकीय पुनरुत्पत्ती यांच्यावर सादरीकरण करणार आहे. तरी 2 मिनिटं शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती. तर शाकीय पुनरुत्पत्ती म्हणजे काय? तर वनस्पतीचे जे निरनिराळे अवयव असतात त्या अवयवापासून नवीन वनस्पतीची निर्मिती करणे याला आपण शाकीय पुनरुत्पत्ती असे म्हणतो. तर शाकीय पुनरुत्पत्ती कशापासून होते वनस्पतीच्या? तर मूळ, खोड, पान आणि फांदी यापासून वनस्पतीची शाकीय पुनरुत्पत्ती होते. आणि कशा प्रकारे पाहूया. काही वनस्पतीच्या मुळाला अंकुर फुटतात आणि त्या अंकुरापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. त्यामध्ये पेरू, कवठा, तेंदू, चारोळी, लिंबू आणि कुसुम या वनस्पतीचे जे मूळ असते त्या मुळाला अंकुर फुटतात आणि त्या अंकुरापासून आपण नवीन वनस्पतीची निर्मिती करून शाकीय पुनरुत्पत्ती करू शकतो. मध्ये एक मुळ येतात आणि या मुळाला अंकुर फुटलेले आहेत आणि त्या अंकुरापासून आपण नवीन वनस्पतीची निर्मिती करू शकतो. त्यानंतर आहे खोड. स्ट्रॉबेरी, हरळ याची दीर्घकालीन जमिनीत लागून राहिली की त्याला मुळं फुटतात आणि त्या मुळापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. इथे एक वनस्पती आहे. त्या वनस्पतीचं जे फांदी आहे ती जमिनीला लागून त्या फांदीला मूळ तयार होतात आणि त्या मुळापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. त्यानंतर भूमिगत रूपांतरित खोडे, आले, बटाटे यावर अंकुर फुटतात आणि त्या अंकुरापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. त्यानंतर पान. काही वनस्पतीच्या पानांना अंकुर फुटून